विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पौर्णिमा बसलेली असताना माधवराव म्हणतात की अगं तिला मदत कर, पण मात्र ती ऐकत नाही आणि आतमध्ये निघून जाते. नीलू म्हणत असते की तिचंच लग्न आहे आणि तुम्ही तिला कशाला कामाला लावताय. तर रागिणीचा फोन येतो म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि म्हणते की हां बोला. रागिनी म्हणते की काय गं सासू बोलते मी तुझी, हां बोला आई वगैरे अशी काही बोलण्याची पद्धत असते की नाही, आपली सहजच बोलायला निघालीस. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की बरं आई बोला काय झालं, काय काम काढलं. तेव्हा मग ती म्हणते की मला ना एक काम सांगायचं होतं तुला. तेव्हा ती वैतागत म्हणते की नको प्लीज आई, मला तर काही काम सांगू नका, मला ना कंटाळा आलेला आहे, घरात पण सगळं तेच चाललं आहे. तेव्हा रागिणी म्हणते की हे हे बघ, माझ्याशी असा शब्दामध्ये बोलायचं नाही बडं, चढ्या स्वरामध्ये. मी तुला विचारत नाही आहे, मी तुला सांगते की तुला एक काम करायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की तुझ्या आवडीचं काम आहे विरजनाचं काम. तेव्हा मग रागिणीला ती विचारते की बोला काय काम आहे आई. तेव्हा ती सगळं काम तिला डिटेलमध्ये स्पष्ट करून सांगते आणि मग ती खुश होऊन म्हणते की वा, माझ्या आवडीचंच काम आहे ते, आणि हे करण्यासाठी मला काही वेगळं करण्याची गरज नाही. तुम्ही मला अगदी योग्य वेळेत फोन केलात. आता मी जाते आणि तुम्ही सांगितलेलं काम फत्ते करते. चला फोन ठेवते, असं म्हणून ती फोन ठेवून देते. नंतर आता भूमी म्हणत असते की बाबा जाऊ देत, पौर्णिमाचं आपल्यासाठी काही नवीन आहे का? तुम्हाला माहिती आहे ना तिचा मूड कसा असतो ते. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आता 2च दिवस राहिलेत तिचं लग्न व्हायला, तर आपण कशाला उगाच तिचा मूड ऑफ करायचा. तिला आनंदाने सासरी पाठवलं पाहिजे ना आपण. आणि आपल्याला तिचा स्वभाव पण माहीतच आहे ना ती कशी येते, म्हणूनच कशाला उगीच. तितक्यात पौर्णिमा येते आणि म्हणते की बाबा मला आता काही सांगू नका, कारण मी ताईबरोबर जायला रेडी आहे. तेव्हा भूमी म्हणते की अरे वा, खरं तर म्हणतात की लग्न झाल्यावर मुली शहाण्या होतात. इथे तर लग्नाच्या अगोदरच आपली पौर्णिमा शहाणी झाली. बरं झालं असं म्हणून त्या दोघी निघतात. आता आकाश हा गाडीत बसून कदमांना फोन करून सांगतो की कदम, मी त्या भूमीच्या घराचं फायनल प्रोसेसिंग पेमेंट केलेलं आहे, संध्याकाळी जा आणि त्यांच्याकडून ॲग्रीमेंट घेऊन या. नंतर फोन ठेवून दिल्यानंतर आकाश भूमी माधव देसाई ही पाठी बघतो आणि त्या नावाची पाटी त्याला घराला लावायची असते. तो म्हणतो की भूमी, आता तुझं एक स्वप्न होतं तुझ्या घराचं, तेही मी पूर्ण केलेलं आहे. तो खुश असतो आणि तुला सगळी स्वप्न पूर्ण करून द्यायचे तसंही तो म्हणतो. नंतर पौर्णिमा आणि भूमी चाललेले असताना तिथे मोगऱ्याची टोपली दिसते. भूमी म्हणते की हे बघ मोगरा, बाजारातून घेण्यापेक्षा मीच हा टोपलीभर मोगरा घेते आणि तुम्हाला साजेल अशा हेअरस्टाईलला तुमची वेणी तयार करून देऊन त्याला मोगरा लावेन ना. तेव्हा पौर्णिमा नको नको म्हणत असताना भूमी म्हणते की प्लीज जाऊया ना. तेव्हा ती मोगऱ्याची टोपली घेते. तिला ती बाई म्हणते की 500 रुपये टोपली आहे, पण तुम्हाला 450ला पूर्ण टोपली देते. तितक्यात आकाशही त्या टोपलीला हात लावतो. आकाश म्हणतो की मला द्या ही टोपली. भूमी म्हणते की ही माझ्यासाठी घेतली आहे मी, तुझ्यासाठी नाही आहे ही टोपली. तेव्हा आकाश म्हणायला लागतो की अगं तसं नाही भूमी, आपण दोघंही एकाच वेळेला त्या टोपलीला हात लावला बरोबर ना, बरोबर नाही का गं मावशी. तेव्हा ती मावशी हो असं म्हणते, तुम्ही दोघांनी एकत्रच हात लावलाय. आता आकाश म्हणतो की ही टोपली माझी झाली, तू टोपलीला फक्त हात लावलास, तू पैसे थोडी दिलेस, आता मी मावशीला देतो पैसे. तेव्हा तो म्हणतो की ही मी घेतो. ती म्हणते की का, तू तर खूप पैसेवाला आहेस ना. म्हटल्यावरती मग पुढे मोठ्या मार्केटमध्ये जाऊन फुलं घे ना, इथे तुझं काय काम आहे. तेव्हा मग तो म्हणतो की अगं हो मी तिकडेच चाललो होतो, पण ही मावशी मला इथे बसलेली दिसली, म्हणून म्हटलं की पुढे जाण्यापेक्षा या मावशीकडेच छान दिसत आहेत फुलं, तर तितक्यात तूही मला दिसलीस, मग मी घेतली फुलं. आणि आकाश म्हणतो की ती त्या देवाची तीच इच्छा असेल की ही फुलं आपण एकत्र वाटून घ्यावीत. मग तुला ही फुलं हवीत, मलाही, आपण काम करूया, ही फुलं आहेत ना टोपलीतली, एकत्र सेम सेम वाटून घेऊयात. भूमी म्हणते की नाही, मला तुझ्याबरोबर कोणतीही गोष्ट शेअर करायची नाही आहे. तेव्हा मग आकाश तिच्याकडून टोपली हिसकावून घेतो आणि हिसकावून घेता घेता भूमी पण त्या टोपलीसोबतच त्याच्यासोबत बरोबर येते. आता दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात, दोघं एकमेकांजवळ असतात. पौर्णिमा त्या दोघांना बघते आणि मनातल्या मनात म्हणते की शी, काय चाललंय या लोकांचा रोमांस बघून ना मला तर अगदी बोर व्हायला लागले, उगीच आले मी इथे, असं झालंय. तेव्हा पटकन भूमी त्याच्या मागे होते आणि म्हणते की हो तुला टोपली हवी आहे ना, घे तूच घे, मी नाही घेत, मला तुझ्याबरोबर काही शेअर करायचं नाही. तितक्यात आकाशच्या हातात जी टोपली असते त्याला बाईकवाल्याचा धक्का लागतो आणि ती सगळी जी मोगरे असतात ते भूमीच्या अंगावर पडतात आणि भूमीवर मोगऱ्यांचा वर्षाव होतो, तिच्यावर उधळली जातात. हे पाहिल्यावर ती आकाश आता बघतच राहतो. भूमी पण त्याच्याकडे बघत राहते की हे सगळं काय झालं. तेव्हा भूमी म्हणते की हे काय केलंस काय तू. तेव्हा आकाश म्हणतो की अगं मी कुठे काय केलंय, हा बाईकवाला गेला, तो वेगाने गेला आणि मला धक्का लागला, त्याबरोबर टोपलीतली सगळी फुलं ही तुझ्यावर उधळली गेलीत. आता मी तरी काय करणार त्याला, मला तर हवी होती फुलं. नंतर ती बघत राहिल्यावर आकाश म्हणतो की भूमी तुला कळतंय का, बहुतेक बाप्पाची पण हीच इच्छा असावी की ही जी फुलं आहेत ना ती तुझ्यावर उधळली जावीत, म्हणूनच ही फुलं तुझ्यावर उधळली गेली.
असं म्हणून आता गालातल्या गालात हसतच आकाश तिच्याकडे बघत असतो. तेव्हा भूमी म्हणते की तू अशक्य आहेस, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, असं म्हणून तिथून आता भूमी निघून जाते. आणि भूमी निघून गेल्यावर आकाश मागून म्हणतो की भूमी, खरंच मला शक्य झालं असतं की मी रोज ही फुलं तुला दिली असती, पण ते शक्य नाही ना. आता ती टोपली आकाश हातात घेतो आणि काकीला पैसे देतो आणि म्हणतो की हे घे तुझे पैसे. ती म्हणते की अरे फुलं पण उधळली गेली. तो म्हणतो की असू देत, हे घे पैसे, असं म्हणून तो तिला मिठी मारतो. नंतर भूमीचा मूड खूपच जास्त ऑफ झालेला असतो, ती वैतागलेली असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की ताई, तुझा मूड छान करण्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. ते बघ, आपलं इथेच याच वाटेवर जुनं घर होतं ना, तिथेच आपण आहोत, जवळ आहोत. तुला इच्छा होती ना की ते घर बघावं प्रशांत बरोबर येऊन, आता आपण दोघे आलोच आहोत, तर जाऊया ना घर बघायला. तेव्हा पौर्णिमाचं ते बोलणं ऐकून भूमी खुश होते आणि म्हणते की ठीक आहे, चल जाऊया आपण. आता ती घर बघते तेव्हा घर जसं तर तसं पूर्वीप्रमाणे दिसतं. भूमी पौर्णिमाला बघते आणि म्हणते की हे काय, बाबा तर म्हणाले होते की घर आपलं रस्ता रुंदीकरणामध्ये निघून गेलं असेल, पण हे घर आपलं पूर्वीसारखं जसं होतं तसंच तर दिसतंय. नेमकं हे सगळं काय आहे, असं ती म्हणू लागते. पौर्णिमा म्हणते की हो ना, बघ ना नेमकं काय आहे, मला पण कळत नाही आहे. अगं ताई, हे तर घर गेलं पाहिजे होतं ना, मग पूर्वीसारखं कसं, आणि कोणी परचेस केलं आहे हे. तेव्हा भूमी पण म्हणते की हो ना, सगळं घर अगदी पहिल्यासारखं आहे, जसं आपण ठेवलं होतं तसं. तुळशी वृंदावन वगैरे सगळं काही आहे इथे. तेव्हा तितक्यातच पौर्णिमा म्हणते की अगं ताई, तो बोर्ड बघ ना, ब्लॅक कलरचा लावलाय तो, त्याच्यावर काय लिहिलं आहे जरा वाच. बोर्ड आहे, काहीतरी माहिती मिळेल. तेव्हा मग आता भूमी वाचू लागते. तर त्यावर लिहिलेलं असतं की सदर वास्तू ही श्री आकाश महाजन यांच्या मालकीची असून त्यांनीही खरेदी केली. आता आकाशचं नाव पाहिल्यावर ती लगेच भूमीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. पौर्णिमा म्हणते की अगं ताई, हे गं काय, या आकाशने हे घर विकत घेतले असे म्हणतात हे लोक. म्हणजे आकाशने हे घर विकत घेतले का, पण महानगरपालिकेच्या लोकांनी घेतले असं सांगितलं होतं. नेमकं हे सगळं काय आहे. तेव्हा मग आता तिला मुद्दामच घाबरण्याचं आणि ॲक्टिंग करण्याची ती नाटकं करू लागते. तेव्हा आता भूमी म्हणते की नाही, हे महानगरपालिकेचं नाही, तर हे काम बहुतेक त्या आकाशचंच असणार. आता तिला आकाशचं ते सगळं बोलण्याबाबतचं रागिणीचं बोलणं आठवू लागतं आणि त्याने एक जमीन घेतली हेही त्याच्यात आलेलं असतं. आता आजीला आकाश सगळं घडलेलं सांगू लागतो. आजी म्हणते की काय झालंय, म्हणजे भूमी परत भेटली तर. आकाश म्हणतो की अगं हो, भेटली. दोघंही मोगरा घेत होतो आणि तिला म्हटलं की आपण वाटून घेऊया, तर तयार नव्हती. मग म्हणाली की तूच ठेव टोपली. आणि आजी हसायला लागते. आजी म्हणते की तुमच्या दोघांचं खरं तर एकमेकांवर खूप प्रेम आहे, म्हणूनच देव तुम्हाला सारखं सारखं भेटवतोय. खरं प्रेम करता ना तुम्ही, म्हणूनच ते. तेव्हा आजीला तो म्हणतो की अगं हो, ते तर झालंच, पण खरी मजा तर पुढे आहे. अगं काय झालं, मी ती टोपली हातात घेतली ना, तेव्हा एक बाईकवाला वेगाने आला आणि टोपलीला आणि मला धक्का बसला. त्याबरोबर टोपलीतली सगळी फुलं ही भूमीच्या अंगावर उधळली गेली आणि मला इतकं छान वाटलं म्हणून सांगू, भूमी पण माझ्याकडे बघतच राहिलेली. भूमीच्या अंगावर तो फुलांचा वर्षाव पाहून मी तिच्याकडे बघतच राहिलो होतो. अगं खरं बघायला गेलं ना, तर भूमीसाठी मी रोज अशी टोपलीभर फुलं तिच्या अंगावर उधळायला तयार आहे, पण तिला विचित्र वाटेल म्हणून, नाहीतर मी तेही केलं असतं. आजी हसत असते. रागिनी मागून सगळं ऐकत असते. तितक्यातच आता दादा येतो आणि त्याच्या हातामध्ये एक एन्व्हलप देऊन जाऊन म्हणतो की ॲग्रीमेंट पेपर आहे, कदम साहेबांनी दिले. आता आकाश म्हणतो की आजी हे बघ, ॲग्रीमेंट पेपर भूमीच्या जुन्या घराचे. आता हे घर भूमीसाठी मी कलेक्ट केलं आहे. जेव्हा तिला आपलं नातं समजेल ना, तेव्हा मी तिला हे पहिलं गिफ्ट देणार आहे, असं म्हणून ती खुश असते. तर इथे पौर्णिमा म्हणते की ताई, तुला काय वाटतंय, हे खरंच मुद्दाम केलं असेल आकाशने की उगीचच झालं असेल. तेव्हा तुला गैरसमज झालाय का, असंही ती म्हणते. त्यानंतर भूमीला रागिनीचं बोलणं आठवतं. जेव्हा रागिनी पहिल्यांदा घरी आलेली असते तेव्हा आकाश त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी वाटेल ते करू शकतो, हे सगळं तिला आठवतं. नंतर ती म्हणते की नाही, मुद्दाम नाही, या आकाशने जाणून बुजून सगळं केलेलं आहे. त्याने ती प्रॉपर्टी मुद्दाम घेतली आहे मला त्रास देण्यासाठी. नंतर भूमी आता घरी येते. घरी येऊन म्हणते की बाबा, हे सगळं काय चालू आहे. तेव्हा मग माधवराव विचारतात की भूमी बाळा, काय झालं, तू का चिडलीस. तेव्हा ती म्हणते की ते जे आपलं जुनं घर आहे ना बाबा, ते आकाश महाजनने विकत घेतलं आहे. आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम ते तो करतोय. मला वाटलं की ते म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी घेतलं असेल, पण तसं नाही केलं आहे, त्यानेच घेतलं आहे ते घर विकत. तेव्हा मग आता लगेच पुढे माधवराव विचारतात की पण तू तिथे का गेली होतीस त्या घराकडे. तेव्हा भूमी म्हणते की पौर्णिमा मला बोलली. आता पौर्णिमाचं नाव आल्यावर माधवराव चिडतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गुरुजी म्हणतात की अंतरपाठ विधीसाठी हार घेऊन या. आता हार आणण्यासाठी म्हणून भूमी म्हणते की हो, मी जाते. आणि आता भूमी पुढे गेल्याबरोबर
सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि पौर्णिमाने त्या टोपलीमध्ये लग्नपत्रिका ठेवलेली असते. आता आकाशच्या लक्षात येतं की ती पत्रिका तिकडे आहे आणि तिला डॉक्टरांची देखील बोलणं आठवतं. डॉक्टर म्हणालेले असतात की त्यांना एकदम काही सगळं सांगायला जाऊ नका आणि जर त्यांना तुम्ही हे सगळं एकदमच कानावर घातलं तर त्यांच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांना त्रास होऊ शकतो किंवा जबरदस्त मोठा धक्का बसू शकतो. म्हणून पटकन आकाश धावत जातो आणि टोपलीतला लग्नपत्रिकाही बाजूला करतो आणि पत्रिका बाजूला लपवल्यानंतर भूमी त्याला विचारते की काय झालं, तू काय लपवतोयस? आकाश बघतच राहतो. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.